वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव जगदम्बा माता की जय सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया वक्ता श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सध्या परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे 25 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आवडते शिष्य परमपूज्य केशवराव बेलसरे यांचा थोडासा चरित्राचा भाग आपण बघणार आहोत म्हणजे श्री महाराजांनी पूज्य बाबांना म्हणजे बाबासाहेब बेलसरे यांना कसं घडवलं याबद्दल आपण थोडंसं चिंतन करणार श्रोते हो आचार्यांनी असं म्हटलेलं आहे आचार्य म्हणजे अर्थातच आद्य शंकराचार्यांनी असं म्हटलंय सत्संगत्वे निसंगत्व सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलितत्व निश्चलितत्वे जीवनमुक्ती असं म्हणतंय म्हणजे सत्संग आपल्याला जर लाभला तर तो सत्संग आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो तर म्हणाले सत्संगामुळे म्हणाले आपण निसंगत्व होतो म्हणजे या मायेच्या पाशातून दूर होतो हळूहळू दूर होतो आणि मग निसंगत्व झाला की आपला जो मोह असतो मनातला या जगाबद्दलचा या आपल्या नातेवाईकांबद्दलचा या विषयांबद्दलचा जो मोह असतो त्या मोहातून सुद्धा आपण दूर होतो आणि मोहातून दूर झालो की आपोआप आपण कुठपर्यंत पोचतो तर त्या निश्चली तत्वापर्यंत म्हणजे आत्मतत्वापर्यंत आपण पोचतो अर्थातच जीवनमुक्ती शेवटची काय आहे म्हणजे पायरी जीवनमुक्ती असा संतांचा सहवास जर का आपल्याला घडला तर आपण या पदापर्यंत पोहोचू शकतो असा संत सहवासाचा महिमा सांगितलेला आहे म्हणजेच आजचा जो आपला विषय आहे की पूज्य बाबांना श्री महाराजांनी कसं घडवलं म्हणजेच काय की या जीवनमुक्तीपर्यंत कसं पोहोचवलेलं आहे तो प्रवास कसा आहे याचा थोडक्यात आपण आज विचार करणार आहोत पूज्य बाबा बेलसरे म्हणजेच केशवराव बेलसरे यांचा जन्म झालेला आहे 8 फेब्रुवारी 1909 साली सिकंदराबाद इथे त्यांचा जन्म झाला चांगल्या घराण्यात उत्तम घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि मग नंतर असं झालं हे मला वाटतं आपण सगळे जाणत असाल बाबा बेलसरे कोण आहेत ती ज्यांनी ग्रंथराज दासबोध याचा अनुवाद केलेला आहे भाषांतर केलेला आहे आपल्याकडे जो दासबोध आहे तो मला वाटतं बऱ्याच लोकांकडे बाबा बेलसरे यांनीच त्याचं भाषांतर केलेला तोच दासबोध असेल ते हे बाबा बेलसरे आहेत
त्यांनी समर्थांच्या दासबोधाचा तर अर्थ लिहिलेलाच आहे, ज्ञानेश्वरी निरूपण केलेलं आहे. शिवाय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र उत्तम लिहिलेलं आहे. शिवाय एकनाथी भागवत आहे, त्याच्यावरती सुद्धा भावार्थ भागवत अशा नावाने त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. म्हणजे खूप साहित्य संपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. उत्तम अभ्यास होता, तत्वज्ञानाचा अभ्यास होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे ते आवडते शिष्य होते. झालं असं की श्री महाराज देहात असताना त्यांचा सहवास त्यांना अजिबात लाभला नाही. कुणाला? पूज्य बाबांना अजिबात लाभला नाही. त्यांची भेटही झाली नाही. पण तरी सुद्धा त्यांनी बाबांना घडवलं. म्हणजे बाबांना श्री महाराजांचा अगदी निकटचा सहवास 1, 2, 10 वर्ष नाही तर अखंड 36 वर्ष मिळालेला आहे. तर तो कसा? तर ते आपण थोडक्यात बघू. 1931 ते 1967 या मधल्या काळात पूज्य बाबांना श्री महाराजांचा सहवास मिळाला. आता तुम्ही म्हणाल असं कसं? एखाद्या वेळेस आपल्याला ज्ञात असेलही किंवा नसेलही, मला माहिती नाही. आपल्याला माहितीये परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला ते वर्ष कुठलं होतं? 1913 साली ठेवलेलं. पण महाराजांनी पुन्हा वाणी रूपाने अवतार घेतलेला आहे. वाणी रूपाने अवतार घेतलेला आहे 1925 साली. म्हणजेच काय तर ते कुणाच्या तरी मुखातून बोलत होते. कुणाच्या मुखातून बोलत होते? तर म्हणाले पूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून महाराज बोलायचे. आपण जी त्यांची 365 प्रवचन बघतो ना, पुस्तक जे आहे की ते सुद्धा बाबासाहेब पेलसर यांनीच पूर्ण लिहून काढले. महाराजांनी प्रवचन सांगायची वाणी रूपात त्या महाराजांनी, आणि बाबांनी ती लिहून घेतलेली आहे आणि ती प्रकाशित केली. तर ह्या काळामध्ये श्री महाराज बोलत होते. म्हणजे वाणी रूपाचा जो अवतार होता महाराजांचा, त्या काळात बाबांना श्री महाराजांचा हा सहवास घडलेला. आणि या 36 वर्षाच्या काळात श्री महाराजांनी बाबांना पूर्णपणे घडवलेलं आहे. कसं घडवलेलं आहे? तर आपल्याला माहिती तुकाराम महाराजांचं वचन आहे, आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया नाही. आपल्याजवळ जे जे काही होतं ते सगळं त्यांनी बाबांना देऊन टाकले. कसं दिलं ते आपण आता थोडक्यात बघूया. झालं असं की पूज्य बाबांचा जन्म आहे सिकंदराबाद. तिथेच त्यांचं शिक्षण झालेलं होतं. पण अगदी लहानपणापासूनच, म्हणजे किती वयाच्या 4-5व्या वर्षापासूनच त्यांना असं वाटत होतं की मला श्रीरामरायाचं दर्शन. बघा, इतक्या लहानपणापासून ओढ काय वाटत होती? तर प्रभूंचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी कुठल्या तरी सत्पुरुषाची भेट व्हावी असंही त्यांना मनोमन वाटत. आणि झालं असं की त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घराच्या जवळपासच एक वारकरी पंथातले गृहस्थ राहत होते. त्यांचं नाव होतं बापू भटजी. बापू भटजी. त्यांच्याकडे बाबा नेहमी जायचे. दर एकादशीला त्यांच्याकडे दिवसभर रात्रभर कीर्तन असायचं आणि द्वादशीला त्यांच्याकडे अन्नसंतर्पण असायचं. त्यामुळे द्वादशीला ते प्रसाद घेऊनच तिथून निघायचे. म्हणजे बापू भटजींच्या घरामध्ये पिढी ज्यात असं ते व्रत केलं जायचं साधना द्वादशीचं. म्हणून ते संपूर्ण दिवस एकादशीच्या दिवशी भजन कीर्तन असायचं आणि बाबा पूर्ण वेळ तिथेच असायचे. आणि असंही बाबांनी त्यांच्या चरित्रात लिहून ठेवले की मी तिथे जाऊन आलो की मला त्याच्या पुढचे 8-10 दिवस काय सगळे दिवस खूपच छान जायचे. माझ्या मनाला खूप प्रसन्नता वाटायची. असे हे बापू भटजी होते. त्यांचा सहवास बाबांना आधी मिळालेला आहे. आणि बापू भटजी बाबासाहेबांना केशवराव नाही म्हणायचे. काय नाव होतं त्यांचं? केशव होतं ना. आवडीने छान गोड नाव ठेवतात, केशी राजा. काय म्हणायचे? केशी राजा असं म्हणायचे. आणि बाबांना ते खूप आवडायचं. आणि झालं होतं असं की बाबांच्या वर्गामध्ये, त्यांच्याच शाळेत, त्यांच्याच इयत्तेत, त्यांच्याच वर्गात परमपूज्य श्रीधर स्वामी, जे श्री रामदास स्वामींचे अनुग्रहित आहेत ते होते. त्यांच्याच बाकावर बसायचे. म्हणजे 2 जण शाळेतले मित्र होते, एकाच बाकावर बसले. पण असं व्हायचं की बाबांचा नंबर नेहमी क्रमांक 1, 2, 3 याच्यातच असायचा. इतके पहिल्यापासून ते हुशारच होते. आणि श्रीधर स्वामी त्यांचा मात्र नंबर खाली असायचा. त्यांचा कधी अभ्यासात कारण लक्षच नव्हतं. आणि बापू भटजी मात्र बाबांना नेहमी म्हणायचे, अरे तुझ्या वर्गात जो श्रीधर आहे ना, तो जरी म्हणे अभ्यासात वर नसेल ना तुझ्यासारखा, तरी तो तुझ्या कितीतरी पुढे आहे बरं का.
म्हणजे हे सगळे संत लोक कसे असतात बघा, त्यांना किती ज्ञान असतं, त्रिकाल ज्ञान असतं, की हा मनुष्य खरंच मोठा होतोय, मोठा होणार आहे. आणि बाबांना असं त्यावेळेला वाटायचं, त्यावेळेला पूज्य बाबा लहान होतो, की का असं आहे, असं म्हणतात, माझा तर पहिला नंबर येतो, दुसरा नंबर येतो, आणि हा का म्हणे माझ्या पुढे आहे. जाऊ देत, बापू भटजी काही फारसे शिकलेले नाहीत ना, त्यांना काही शाळेत तर कळत नाही, असं बाबांना वाटायचं. पण पुढे ज्यावेळेला श्रीधर स्वामी खूप मोठे झालेले, संत महंत झाले, त्यावेळेला बाबांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळलेला आहे. म्हणजे संत लोक कसे सांगत असतात हे आपल्या लक्षात येते त्यावेळेला. तसंच बाबांचं थोडंसं झालं. आणि बापू भटजी नेहमी श्री बाबांना म्हणायचे, केशी राजा, तू मुंबईला जाशील ना, त्यावेळेला तुझा भाग्योदय आहे, त्यावेळेला तुझा भाग्योदय आहे, नक्की आहे. तू जा कधीतरी मुंबईला, त्यावेळेला तुझं भाग्य उजळणार. ठीक आहे. झालं असं की बाबांचं शालेय शिक्षण झालं आणि त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की माझ्या मुलानं इंजिनिअरिंगला जावं, इंजिनियर व्हावं. बाबांची तशी काही इच्छा नव्हती, कारण त्यांना या सायन्स या विषयात अजिबात रस नव्हता. पण केवळ आता वडिलांची इच्छा, त्यामुळे गेले सायन्स साईड. पण लक्ष कुठे लागत होतं, अभ्यास करतच नव्हते. सगळी अध्यात्मातलीच पुस्तकं वाचायची, सगळी अध्यात्मातलीच पुस्तकं वाचायची. अहो, म्हणजे असं म्हणतात की एखाद्या माणसाने वेळ लागावं झपाटल्यासारखं त्यांनी 7 वेळा दासबोध वाचून काढला. किती वेळा वाचून काढला? 7 वेळा. म्हणजे कितव्या वर्षी असेल, त्यांचे 16-17 हेच एवढंच वय असेल त्यांचं. त्या वयात त्यांनी अक्षरशः झपाटल्यासारखा 7 वेळा दासबोध वाचून काढला, अभ्यास काही केला नाही. अर्थात त्याचा परिणाम असा काय व्हायचा तो आपल्याला माहितीच आहे, की इंजिनिअरिंगला त्यांना ऍडमिशन मिळाली नाही. वडील म्हणले, दासबोध वाचत बसलास, मग कशी काय इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार. मग त्यावेळेला मात्र बाबांनी स्पष्ट सांगितलं की मला काही इंजिनिअरिंगमध्ये सायन्स विषयात काही आवड नाही, मला तत्वज्ञान विषयात MA करायचं आहे. मग त्यावेळेला वडिलांनी ठरवलं की यांना आता BA ला घालायचं. पण झालं होतं असं की ती हैदराबाद युनिव्हर्सिटी ती मुस्लिमांची होती, तिथे तत्वज्ञान विषय नाही. मग बाबांना कुठे पाठवलं? मुंबईला पाठवलं. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घेतली आणि हॉस्टेलवरती आता परमपूज्य बाबा राहू लागलेले आहेत. आणि मग असं झालं की पूज्य बाबांचे चुलते त्यावेळेला मुंबईत राहत होते. त्यावेळेला चुलते असं म्हणाले बाबांना, त्यांना माहित होतं की आपल्या पुतण्याची इच्छा काय आहे, की कोणीतरी सत्पुरुष भेटावा आणि मला रामरायाचं दर्शन व्हावं, हे लहानपणापासून त्याला वाटतं. म्हणून त्यांचे चुलते त्याला म्हणाले की बाबा तू असं कर, तू मालाडला जा, तिथे एक सत्पुरुष आहेत, त्यांची तू भेट घे. लगेच पूज्य बाबा गेलेले आहेत मालाडला. मालाडला कोण राहत होतं? तर मी मगाशी म्हटलं तसं की पूज्य तात्यासाहेब केतकर, की ज्यांच्या मुखातून श्री महाराज बोलायचे, ते मालाडला राहत होते. पूज्य बाबा तिथे गेलेले आहेत आणि बाबांनी त्यांच्या चरित्रात असं लिहून ठेवलेलं आहे की पहिल्याच भेटीत मी इतका त्यांना बिलगलो, इतका चिकटलो, म्हणजे श्री महाराजांना किंवा जे वाणीरूप महाराजांना किंवा तात्यासाहेब केतकरांना, की मला तिथून यावंसच वाटतं नाही. म्हणजे एखादं हरवलेलं मूल खूप दिवसांनी आईला भेटलं की त्या आईला सोडत नाही ना, तशी माझी अवस्था झाली, असं बाबांनी लिहून ठेवले बरं का. आणि मी तिथे गेलो आणि मग मला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी पहिलाच प्रश्न विचारला, का हो केशवराव, तुम्ही इथे कशासाठी आलात, काय हवंय तुम्हाला? त्यावेळेला बाबांनी काय उत्तर दिलं? बाबांनी उत्तर दिले, आस लागली सत्पुरुष भेटीची, व्हावी कृपा मजवरती तयांची, होईल रामचरणी मन हे लीन, घडेल मज श्रीरामरायाचे दर्शन. मला सत्पुरुषाची भेट हवी की जेणेकरून मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडावं. श्री महाराज म्हणाले की आधी सत्पुरुष म्हणजे काय हे माहितीये का? म्हणून श्री महाराजांनी म्हणाले आधी अर्धा पाऊण तास सत्पुरुष म्हणजे काय यावरच प्रवचन दिलं. आता हे सगळं वाणी रूपातले महाराज हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग म्हणाले, असं म्हणाले की अहो केशवराव, तुम्हाला यापूर्वीच सत्पुरुष भेटलेले आहेत. कोण? बापू भटजी. बापू भटजी हे सत्पुरुषच आहेत, त्यांची भेट झाली म्हणून तर आज ही भेट होतीये, असं श्री महाराज म्हणाले.
आणि म्हणाले आता तुमची इच्छा आहे ना की रामरायाचं दर्शन व्हावं, रामरायाचं दर्शन व्हावं अशी तुमची इच्छा आहे ना, काही हरकत नाही, तुम्हाला जरूर होईल म्हणाले. पण त्यासाठी तुम्ही इथे दर रविवारी येत जा. कुठे? मालाडला दर रविवारी येत जा, कारण इथे दर रविवारी म्हणाले एकनाथी भागवताचं वाचन केलं जातं. ठीक आहे, बाबा दर रविवारी जायला लागले. एक रविवार झाला, दुसरा झाला, 2च रविवार झाले आणि दुसऱ्याच रविवारी एकनाथी भागवताच्या पोथीचं वाचन झालं आणि श्री महाराजांनी पूज्य बाबांना आज्ञा केली, केशवराव पुढच्या रविवारपासून एकनाथी भागवत वाचून झाला की म्हणाले तुम्हीच प्रवचन करायचं, दासबोधावर प्रवचन करायचं. बाबा म्हणाले मी करायचं? हो, काय हरकत आहे म्हणले, 7 वेळा दासबोध वाचलायत तुम्ही. म्हणजे श्री महाराजांनी बाबांना पूर्णपणे आधीच ओळखलेलं होतं, या तुम्ही प्रवचन करायचं आहे. ठीक आहे, गुरूंची आज्ञा झाली. बाबा त्याच्यानंतरच्या रविवारपासून दासबोधावरती उत्तम प्रवचन करू लागले. पण बाबांनी असं लिहून ठेवलंय की पहिल्या रविवारी मी ज्या वेळेला पहिल्यांदा दासबोधावर प्रवचन केलं ना, त्यावेळेला म्हणे काय महाराजांनी म्हणाले, काय म्हणाले, जादूची कांडी फिरवल्यासारखं झालं म्हणाले. मी माझा नव्हतोच, मी बोलतच नव्हतो, तर श्री महाराजच माझ्या मुखातून बोलतायत असं मला वाटत होतं. हा अनुभव महाराजांनी मला दिला. म्हणजे श्री महाराज कसं काय बरोबर आपल्याला खेचतात आणि आपल्या चांगल्या शिष्याकडून योग्य त्या गोष्टी कशा करून घेतात हे आपण बघायचं. आणि अशा तऱ्हेने आता दर रविवारी बाबा तिथे जात होते. एका रविवारी महाराजांनी असं विचारलं बाबांना, केशवराव तुमचा आवडता जप कुठला? बाबा म्हणाले श्रीराम जयराम जय जयराम. श्री महाराज म्हणले आमचा तोच जप आहे, आमचा तोच मंत्र आहे. आता म्हणाले आजपासून दररोज 2000 वेळा जप करायचा, श्रीराम जयराम जय जयराम. श्री महाराजांची आज्ञा प्रमाण लगेच बाबांनी ती आज्ञा उचलली आणि आपला जप सुरू केला. दररोज 2000 वेळा जप सुरू झाला. असे 3-4 महिने गेले आणि श्री महाराजांनी आता आज्ञा केली, जप छान चाललाय, पण आता म्हणाले दररोज 15,000 वेळा जप करायचा, दररोज 15,000 वेळा जप करायचा. बाबांनी तेही ऐकलेलं आहे. काय करायचं असतं शिष्याने? फक्त गुरु सांगतात ना तेवढंच साधन करायचं असतं, त्याच्यावर शंका घ्यायची नसते, हे आपण यातून शिकायचं. आणि अशा तऱ्हेने आता बाबा दररोज 15,000 वेळा जप करू लागले. असे काही महिने गेले. आता श्री महाराजांनी पूज्य बाबांना आज्ञा केली. काय म्हणाले? म्हणाले महाराष्ट्रामध्ये 4 संत होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये 4 संत होऊन गेले. कुठले? माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली, नामदेवांनी म्हणाले गाथा लिहिलेली आहे, तुकाराम महाराजांनी म्हणाले अभंग गाथा लिहिलेली आहे. 5 संत, मी 4 म्हटलं, 5 संत होऊन गेले. आणि नाथ महाराजांनी म्हणाले एकनाथी भागवत लिहिलेलं आहे आणि म्हणाले आपल्या समर्थ रामदासांनी दासबोध लिहिलं. या 5ही ग्रंथांचा म्हणे तुम्ही अभ्यास करायचा, वाचायला घ्यायचे. कसे वाचायचे? आणि म्हणाले अर्थासहित जी पुस्तकं आहेत ना ती आणायची नाहीत, म्हणजे बेअर टेक्स्ट आपण म्हणतो की नाही, किंवा पारायणाची पोथी ती आणायची आणि ती वाचायची आणि आपला अर्थ त्याच्यामध्ये लावायचा. ठीक आहे, अर्थ समजला नाही तर काय करायचं? बाबांनी विचारलं. बाबा अगदी स्पष्ट बोलणारे होते. त्याने विचारलं महाराजांना, मग अर्थ नाही समजला तर काय करायचं? काही नाही, अंतर्मुख व्हायचं, एकांतात जायचं आणि 2000 वेळा 5000 वेळा जप करायचा. काय सांगितलं? जप करायचा, आपोआप ओवीचा अर्थ तुम्हाला समोर दिसायला लागेल. आणि अशा पद्धतीनं त्यांचा अभ्यास सुरू झाला. सगळ्यात पहिला ग्रंथ कुठला घेतला? तर म्हणाले तुकोबांची गाथा, अभंग गाथा घेतली. आणि महाराजांनी सांगितलं होतं की तुकोबांची गाथा तुम्ही वाचाल त्यावेळेला जो जो अभंग नामावरचा असेल त्या अभंगाखाली लाल शाईमध्ये अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, त्या पद्धतीनं बाबांनी अभ्यास केला. त्या सगळ्या अभंगांचा अर्थ पण लावला. जिथे आणला तिथे 2000 वेळा जप केला. बाबांना त्याचा अर्थही उलगडला. आणि मग नंतर संपूर्ण गाथेचा अभ्यास झाला पूर्ण. आता काय करू? महाराजांना विचारलं. महाराज म्हणाले आता जी गाथा वाचली तर ती पुन्हा 6 ऐका.
आणि म्हणाले, लाल शाईमध्ये अंडरलाईन केलेले अभंग किती आहेत ते जरा बघा. बाबांनी सगळी गाथा पुन्हा चालली आणि लाल शाहीत अंडरलाईन केलेले किती अभंग आहेत तर म्हणले, संपूर्ण गाथेच्या 2/3 अभंग अंडरलाईन केलेले लाल शाही. महाराज म्हणाले, लक्षात आलं का? याचाच अर्थ काय? नामाशिवाय परमेश्वर भेटत नाही. नाम घेतल्याशिवाय आत्मज्ञान नाही. तुम्ही बाकी काही करू नका, नुसतं नामाला चिकटून राहा. आणि म्हणाले, तुमचा नामावर विश्वास बसावा ना, म्हणूनच तुम्हाला मी हे सांगितलं. म्हणजे महाराजांना माहित असतं कोण मनुष्य कसा आहे. अशा तऱ्हेने महाराजांनी बाबांना या नामाचं महत्व पटवून द्यायला सुरुवात झालेली. पण झालं असं की बाबांना फारसा विश्वास बसला नाही नामावर. विद्वान होते ना, विद्वान होते, तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक होते. महाराजांच्या हे लक्षात आलं. श्री महाराज म्हणाले, असं करा, तुम्ही आता पूज्य गुरुदेव रानडे आहेत त्यांच्याकडे जा, गुरुदेव रानड्यांकडे जा. गेलेत बाबा त्यांच्याकडे. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गुरुदेव रानडे 8-8 तास नामसाधनेला बसतात. 8-8 तास बसले की 8 तास उठत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि गुरुदेव रानडे काय म्हणले बाबांना? म्हणाले, केशवराव, तुम्ही एकदम योग्य मार्गाने चाललेला आहात. तुम्ही तुमच्या सद्गुरूला अजिबात सोडू नका. तुम्ही शंकाच घेऊ नका मनात. युअर केस इज इन राईट हँड म्हटलेलं आहे. तुम्ही एकदम योग्य मार्गाने चाललेले आहेत. नामाला चिकटून बसा. श्री महाराज म्हणाले की मी सांगून तुम्हाला पटत नाही ना. तुम्ही विद्वान आहात, तत्वज्ञानाचे अभ्यासक आहात. आणि गुरुदेव रानडे सुद्धा तत्वज्ञानीच होते, अभ्यासक होते, मोठे विद्वान होते. मग एका विद्वानाने दुसऱ्या विद्वानाला सांगितलं ना म्हणजे पटतं, म्हणून मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवलं. अशा तऱ्हेने बाबांच्या मनामध्ये नामाबद्दलचा विश्वास महाराज वाढवत होते. मग आता गाथेचा अभ्यास झाला. आता कशाचा अभ्यास? तर नामदेव महाराजांची गाथा, अभंग गाथा घेतली. अभ्यास सुरू झाला. सगळ्या अभंगांचा अभ्यास सुरू झाला. एक अभंग आला आपल्या सगळ्यांचा आवडीचा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. बाबा म्हणतायत महाराजांना, हा अभंग आलाय, पण या अभंगाचा अर्थ नक्की काय हे मला कळत नाही. म्हणजे तुम्ही सांगा मला. किती सलगीनं बोलायचे बघा. म्हणजे बाबा अगदी स्पष्ट, मनात काय आलेली शंका महाराजांपुढे ते मांडायचे. महाराजही छान उत्तर द्यायचे. महाराज म्हणाले, अहो काय सांगू तुम्हाला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हा अभंग आपल्याला काय सांगतोय? म्हणजे या अभंगातून नामदेव महाराज काय सांगतायत तर त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतायत. कारण म्हणाले या नामातूनच म्हणाले त्यांना म्हणाले भगवंत भेटलेले. त्या तुम्ही सुद्धा या नामाला चिकटून राहिलात ना की एक दिवस असं होईल की म्हणाले तुम्हाला सुद्धा भगवंतांची भेट होईल. म्हणाले नामदेव महाराजांना काय म्हणाले आलेला आहे अनुभव, असं सांगतायत महाराज. म्हणाले जितकं नाम घेऊ आपण, जितकं नाम घेऊ, नामदेव महाराज सतत नाम घ्यायचे की एक वेळ अशी येते, एखादा दिवस असा येतो की म्हणाले आपल्या टाळूमधून अमृताचा स्राव सुरू होतो. टाळूमधून अमृताचा स्राव सुरू होतो. मग ते अमृत या देहाला मिळालं की या देहाला अजून काही पाहिजे का, कशाची जरुरी आहे का, तहान भूक सगळं हरपून जाता तुम्ही. अमृत मिळाल्यावरती या देहाचं आरोग्य चांगलंच राहणार. हा अनुभव नामदेव महाराजांना आलेला आहे. म्हणजे अमृतामुळे नाम नाहीये तर नामामुळे अमृत आहे, हा अनुभव नामदेव महाराजांना आलेला आहे. म्हणून नामदेव महाराजांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, अमृतापेक्षा सुद्धा नामाला महत्व आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही नाम साधनेला चिकटून बसा, असं पुन्हा पुन्हा महाराज श्री बाबा पूज्य बाबांना सांगतायत. तर त्यावेळेला पूज्य बाबांना असं वाटलं की तरी सुद्धा म्हणाले या काळात असा मनुष्य कोण आहे की ज्याला असा अनुभव आला असेल. तर नामदेव महाराज होऊन गेले, ते काही प्रत्यक्ष भेटणारे नाही. महाराज सुद्धा देहात नव्हते.
मग म्हणाले गुरुदेव रानडे. त्यांच्या डोळ्यासमोर एक नाव आलं. गुरुदेव रानडे केवढी नामसाधना करतात, त्यांच्याकडे जावं. त्यांच्याकडे गेलेत पुन्हा बाबा. गुरुदेव रानड्यांना विचारले, तुम्ही 8-8 तास बसता, मग जेवता कधी? त्या गुरुदेव रानड्यांचे एक शिष्य तिथे बसले होते. अहो ते कुठले जेवतात, दिवसभरात 70 भाकरी खातात आणि 3-4 वेळा चहा, एवढाच त्यांचा आहार आहे. बाबा म्हणाले, मग तुमचा देह चालतो कसा, एवढा दम कसा धरतो म्हणे तुम्हाला? त्यावेळेला काय सांगावं गुरुदेव रानड्यांनी त्यांना असं उत्तर दिलेले, वी लिव्ह ऑन स्पिरिच्युअल फूड. आम्ही म्हणे या आत्मिक आहारावरती जगतो, आम्हाला या अन्नाची जरुरीच नसते. कारण का म्हणाले, अखंड आमच्या टाळ्यातून अमृताचा स्राव होत असतो. नुसता स्राव नाही तर म्हणले अमृताची गुळणी येते आणि ती गुळणी आली की ती गिळावीच लागते. मग म्हणाले कशाला आम्हाला बाकीच्या आहाराची जरुरी आहे का? केशवराव म्हणाले, तुम्ही या नामाला चिकटून बसा. पुन्हा गुरुदेव रानड्यांनी बाबांना हेच सांगितलेलं. म्हणजे मला सांगायचं असं आहे की श्री महाराज आपल्या शिष्याला त्याचे दोष किंवा त्याची चूक कशी योग्य पद्धतीने दाखवतात. त्याचं मन दुखवत नाहीत. असा नाही घास असा देतात, पण त्याचं मन न दुखवता त्याला पुढे कसं आणायचं, त्याची प्रगती कशी करायची हेच महाराज बघतात. आणि शेवटी आपल्या शिष्याची चूक दोष त्याला दाखवायलाच पाहिजे, त्याशिवाय प्रगती होणार आहे का? नाही. अशा पद्धतीनं महाराज आपल्याला सुद्धा काही ना काहीतरी शिकवत असतात. आणि अशा पद्धतीने बाबांचा आता नामावरती विश्वास दृढ झाला होता. आता भगवंतावरचा विश्वास दृढ व्हायला पाहिजे होता. म्हणजे होताच, पण तो आणखीन दृढ व्हायला पाहिजे. कसं असतं, आपला सुद्धा भगवंतावर दृढ विश्वास आहेच, नामावर सुद्धा आहे, नाही असं नाहीच आहे, गीतेवर आहे, सगळ्यावर आहे. पण कुठेतरी डळमळीत होतो की नाही कधीतरी, हो की नाही? कुठेतरी आपण मागे येतो. ते मागे होता कामाने आपला शिष्य यासाठी हे संत किंवा आपले सद्गुरू असा आपल्यावरती प्रयोग करत असतात, आपल्याला अधूनमधून थोडंसं काहीतरी शिकवत असतात. असाच अनुभव त्यांनी बाबांना एकदा दिला. परमपूज्य बाबा सिद्धार्थ कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्य करत होते आणि त्यावेळेला 7 वाजता कॉलेज भरायचं. 7 वाजता कॉलेज भरायचं आणि त्यावेळेला बाबा मालाडलाच राहत होते, म्हणजे महाराजांच्याच इथे राहत होते. आणि सकाळी 7ला कॉलेज भरायचं, 12:30 वाजून जायचे महाराज बाबांना यायला. 7ला जायचं, त्यावेळेला बाबा आधी वरती जायचे, म्हणजे जिथे महाराजांचा फोटो लावलेला होता तिथे जायचे, फोटोला नमस्कार करायचे आणि मग कॉलेजला जायचे. असा त्यांचा नित्यनियम होता. एक दिवस बाबा गेलेत फोटोला नमस्कार करायला, म्हणजे महाराजांना नमस्कार करायला. तर बाबा स्वतः साक्षात वाणी रूपाने तिथे हजर होते. म्हणजे तात्यासाहेब किटकर तिथे बोलत होते. का? कारण काही लोक मंडळी कर्नाटकातून आली होती आणि त्यांना आता लवकरच निघायचं होतं, म्हणून श्री महाराज वाणी रूपाने तिथून प्रकट झालेले होते. म्हणताना बाबांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला. महाराज म्हणतात, केशवराव आज जाऊ नका कॉलेजला, जाऊ नका कॉलेजला, आज सुट्टी. तुम्ही सुट्टी घ्या, त्याच्याऐवजी तो वेळ तुम्ही इथे बसा आणि नामस्मरण करा. असं आपल्याला कोणी सांगितलं तर चालेल का? अशी कशी मी सुट्टी घेऊ वगैरे नाही. पण बाबांनी एकही प्रश्न विचारला नाही, असं कसं तुम्ही सांगता, माझी ती नोकरी, काही बोलले नाहीत बाबा. आणि बाबांनी तो पूर्ण वेळ नामस्मरणासाठी दिला. झालं, दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी बाबा कॉलेजला गेले. त्यांना असं वाटलं की आता आपली खरडपट्टी निघणार, प्रिन्सिपल बोलवतील. वाटच बघत होते कधी प्रिन्सिपल बोलवत आहेत मला, आता काल का नाही आला, न सांगता आला नाही. काही झालंच नाही तसं. पहिला तास झाला, दुसरा तास झाला, तिसरा तास झाला, कुणी काही बोलावलं नाही, खरडपट्टी नाही, काही नाही. काय झालं? शेवटी त्यांनी मुलांना विचारलं, काल काय काय झालं, कुठले कुठले तास झाले? यायला मुलं म्हणतात, अहो सर तुम्ही काल आला नव्हतात का? काल म्हणे आपल्या कॉलेजच्या कमिटी मेंबरचे एक मेंबर म्हणे त्यांचं निधन झालं, म्हणून कॉलेजला सुट्टी दिली. म्हणजे महाराजांनी काय केलं तर बाबांचा जो वेळ होता तो वाया जाऊ नये, तर मग नुसतं कॉलेजला जाणं आणि येणं याच्यातच बाबांचा वेळ गेला असता की नाही. यासाठी श्री महाराजांनी ही काळजी घेतली की त्यांचा वेळ जास्तीत जास्त नामस्मरणासाठी जावा. म्हणजे इतके सद्गुरू आपल्यासाठी आपली काळजी करत असतात. आणि श्री महाराज काय म्हणतात बाबांना, अहो म्हणाले तुम्ही गेला नसतात ना, त्या रामरायाला काळजी आहे तुमची, तुम्ही गेला नसतात ना आणि कॉलेज झालं असतं तरी म्हणाले तुमच्या रूपाने रामाने शिकवलं असतं.
इतकी त्या रामरायाला काळजी आहे असं सांगितलेले महाराज. म्हणजे काय थोडक्यात तुकोबांनी जे म्हटलेलं आहे की त्याच्यावरती भार टाकला पाहिजे आपण, हो की नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आपण काय करतो, सगळा भार आपल्या डोक्यात घेतो, त्याच्यावर ठेवतच नाही. हेच महाराजांनी श्री महाराजांना दाखवून दिले या अनुभवातून की बाबा रे, तू आता फक्त सांगितलेलं काम करत जा, बाकी काही करू नकोस. आणि अशा तऱ्हेने तुझा विश्वास हा दृढ ठेव. आणि बाबांचा विश्वास होताच. एकदा असं झालं, म्हणजे याच्याही आधीच थोडस, की बाबांचं शिक्षण झालं BA पर्यंत. त्याला श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की जो साधक असतो ना, त्याला थोडेसे गरिबीचे चटके बसलेच पाहिजेत, गरिबीचे चटके बसलेच पाहिजेत. आता म्हणाले शिक्षण झाले ना, आता कुठेतरी नोकरी बघा. आणि म्हणाले लग्न झालेलं होतं बाबांचं, आणि म्हणाले बायकोला घेऊन कुठेतरी दुसरीकडे राहायला जा, वडिलांच्या जवळ राहायचं नाही, वडिलांच्या जवळ राहायचं नाही, वडिलांकडून पैसे मागायचे नाहीत, सासऱ्यांपुढे हात पसरायचा नाही, आपलं आपण बघायचं. ठीक आहे, बाबांनी तेही ऐकलं आणि दादरला गेले राहायला हिंदू कॉलनीमधून. तिथे दोघं नवरा बायको राहू लागले. एका महिन्यात अशी गंमत झाली की बाबा मूळचे कुठले, हैदराबादचे. त्या हैदराबादवरून जवळजवळ 10-12 लोक पाहुणे आले. कुणाकडे आले, बाबांकडे राहायला आले. आता महिन्याची जवळजवळ 12-13 तारीख आलेली होती. धान्य वगैरे काय असेल ते आधीच भरलेलं असेल, पण ही 12 लोक येऊन राहिलेली. धान्य किती लोकांचं भरलं असेल, 2च लोकांचं. आता ही 12-13 मंडळी राहायला आली आणि तीही 10-12 दिवस राहिली. घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं संपलं. तारीख किती आली होती, 29. पगाराला अजून 1 दिवस अवकाश होता. आता काय करायचं. बाबांच्या पत्नी म्हणाल्या आता काय करायचं आपण. बाबा काही नाही, निवांत, घरात काही नाही ना, धान्याचा कण नाही, काही नाही म्हणले. आता आपण काय करायचं तर समुद्रावर जाऊन हवा खाऊया, समुद्रावर जाऊन हवा खाऊया. म्हणून 2 जण फिरून आले दादरला, समुद्रावर जाऊन फिरून आले. आणि घरी आले तर शेजारच्या ज्या कोण काकू होत्या त्या काकूंनी सौ बेलसरेबाईंना आत बोलावलं. या म्हणाले आज शुक्रवार आहे ना, तुमची ओटी भरते, तुमची ओटी भरते. आणि चांगलं तांदूळ, ओटी एवढीशी नाही हो, चांगले पसाभर तांदूळ ओटीत घातले. 2-3 दिवसाचा भात सहज झाला. म्हणजेच महाराजांनी असं सांगून ठेवलंय, म्हणजे बाबांना दाखवून दिलंय की तुम्ही भक्त आहात ना रामाचे, तुमचा रामावर विश्वास आहे ना, तो तुम्हाला कधी उपाशी ठेवत नाही. अहो जगातल्या मुंगीची सुद्धा भगवंताला काळजी असते. म्हणजे अशा तऱ्हेने बाबांना महाराज घडवत होते, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि महाराज म्हणाले रामरायाने तुमची परीक्षा बघितली, त्यात तुम्ही छान उत्तीर्ण झालात, तुम्ही छान उत्तीर्ण झालात. असे होते बाबा आणि असे होते श्री महाराज. म्हटलंय ना समर्थांनी, ऐक सत्शिष्याचे लक्षण. काय लक्षण आहे तर म्हणाले सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, असं म्हटलं की नाही, आहे की नाही, सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण आणि अनन्य भावे त्याला शरण, या नाव सत्शिष्य. म्हणजे जे दासबोधास सांगितले ते तंतोतंत बाबांच्याकडे होतं आणि म्हणूनच महाराज त्यांना घडवत होते, अशा पद्धतीनं घडवत होते. बाबा काय करायचे, त्यांचा व्यवसाय काय होता, प्राध्यापक होते, तत्वज्ञान हा विषय होता त्यांचा. पण महाराजांना नेहमीच असं वाटतं की आपला शिष्य, त्याची कधी हानी होता कामा नये, बाहेर त्याला कोणी कमी लेखता कामा नये, तो चमकला पाहिजे 4 लोकात, असं आपल्या सद्गुरूंना वाटत असतं. म्हणून श्री महाराज काय करायचे माहिती, दररोज बाबांना विचारायचे की उद्या तुला काय शिकवायचंय कॉलेजमध्ये. मग बाबांनी सांगितलं मला अमुक अमुक विषय शिकवायचे, की श्री महाराजांनी तो पूर्ण विषय बाबांना सांगायचा आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी बाबांनी जाऊन लेक्चर द्यायचं. पण बाबांनी सुद्धा असं नाही कधी म्हटलं अहो माझा अभ्यास झालेला आहे की मी प्रोफेसर आहे की तुम्ही मला काय सांगताय. कारण बाबांना अनुभव होता की जे श्री महाराज सांगतात ते मी दुसऱ्या दिवशी जाऊन बोललो की ते अगदी योग्य ठरतं. एकदा असं झालं की बाबांना शंकर भाष्य या विषयावरती दुसऱ्या दिवशी लेक्चर द्यायचं होतं. आणि झालं असं की त्या दिवशी बाबांकडे बरेच पाहुणे आले, रविवार होता, दिवसभर अभ्यासाला वेळ मिळाला नाही, वेळच मिळाला.
मग आता काय करावं? कारण बाबांचं असं होतं, अभ्यासही प्रकट व्हावे. अभ्यास असेल तर मुलांसमोर जाऊन बोलायचं नाही, जाऊन सांगावं का उद्या मुलांना की मी आज तुमचं लेक्चर घेत नाही. पण म्हणाले त्याआधी महाराजांशी बोलावं, त्याआधी महाराजांशी बोलावं. किती महाराजांवर विश्वास होता. गेलेत महाराजांकडे, महाराजांना आपली अडचण सांगितली, असं असेल. श्री महाराज म्हणाले उद्याचा विषय काय सांगा. बाबा म्हणाले शंकर भाष्य. शांकर भाष्य. हो का म्हणाले, ठीक आहे म्हणाले, मी सांगतो ते ऐका, काय मी सांगतो ते. आणि महाराजांनी बरोबर 1.5 तासाचं प्रवचन दिलं शंकर भाष्य या विषयावर. पूर्ण प्रवचन केलं. आणि मग महाराज काय म्हणतात, केशवराव एक लक्षात घ्या, मी फक्त 4 इयत्ता शिकलेलो आहे. मी फक्त 4 इयत्ता शिकलेलो आहे. मला काही शंकर भाष्य वगैरे माहिती नाही. त्यामुळे मी जे काही तुमच्या जवळ बोललो, तुम्हाला जे जे काही सांगितलं ते कमी असेल तर उद्या मुलांना सांगा की मी काही प्रवचन घेणार नाही, आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर बोला. म्हणजे इतकं महाराज किती नम्रत होते की मी कोणी मोठा नाही. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी बाबांनी जाऊन ते प्रवचन जसंच्या तसं दिलं, जसं महाराजांनी सांगितलं होतं. आणि काय अनुभव आलेला आहे केशवरावांना. केशवराव म्हणजे सगळ्या मुलांना तो विषय इतका क्लिष्ट होता, इतका सहज समजला. आणि तेव्हापासून असं झालं की बाकीच्या कॉलेजमधली मुलं सुद्धा केशवरावांच्या म्हणजे बाबांच्या प्रवचनाला, लेक्चरला येऊन बसत की असा प्रोफेसर आमच्या कॉलेजात नाही. कारण तत्वज्ञान हा विषय अवघड आहे, बचायला अवघड आहे, समजायला अवघड आहे. तो सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत सांगणारा हा प्रोफेसर आहे, हे सगळ्या मुलांना आता माहीत झालं होतं. म्हणून बाकीच्या कॉलेजमधली मुलं सुद्धा बाबांच्या प्रवचनाला येऊन बसत, असं बाबाने लिहून ठेवले. अर्थात हे सगळं म्हणाले क्रेडिट मी कुणाला देतो, श्रेय कुणाला देतो, तर म्हणाले माझ्या सद्गुरूंना देतो. असे ब्रह्मचैतन्य महाराज होते. आपली कृपा त्यांच्यावर दाखवत होते. एकदा असं झालं, तत्वज्ञान विषय भगवद्गीतेतला श्लोक शिकवायचा होता. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थ काय सांगायला सोपा आहे हो नुसता, हो की नाही? काय की आत्म्यावरती कुठलाही परिणाम होत नाही, शस्त्राचा होत नाही, अग्नीचा होत नाही, पाण्याचा होत नाही, वाऱ्याचा होत नाही, कशाचा परिणाम होत नाही. हे नुसतं सांगणं ठीक आहे, पण ह्या तरुण मुलांना कसं काय हे पटवून द्यायचं, अवघड वाटतंय. गेलेत महाराजांकडे. लगेच प्रश्न आला की महाराजांकडे. महाराज म्हणाले कुणासमोर विषय मांडायचा आहे? कॉलेजमधल्या मुलांकडे. हो ना म्हणाले, काही हरकत नाही म्हणले. कॉलेजमधली मुलं, त्यांचा कुठला विषय आवडीचा आहे म्हणाले? सिनेमा, हो की नाही, चित्रपट हा विषय त्यांच्या आवडीचा आहे. मग आपण त्याचाच दृष्टांत द्यायचा म्हणाले. कसा द्यायचा? तर महाराजांनी असं सांगितलं की जग हे सिनेमा थिएटर आहे, असं त्यांना सांगायचं. हे जग हे सिनेमा थिएटर आहे. आणि म्हणाले त्या सिनेमा थिएटरमध्ये पांढरा पडदा असतो ना, तो पांढरा पडदा म्हणजे आपला आत्मा आहे, आपला आत्मा आहे. आणि त्या पडद्यावरती जी फिल्म दाखवली जाते ती कुणामुळे दाखवली जाते? तर प्रोजेक्टरमुळे. तो प्रोजेक्टर म्हणजे आपला देह आहे, प्रोजेक्टर म्हणजे आपला देह आहे. आणि या सगळ्या गोष्टी असल्या तरी वीजही असावी लागते. वीज म्हणजे काय? चैतन्य शक्ती. आपल्या देहात जी चैतन्य शक्ती आहे ती वीज आहे. म्हणजे मग चित्रपट चालू होतो. आणि मग म्हणाले या सिनेमागृहात जे चित्रपट दाखवले जातात तिथं काय दाखवलं जातं त्या पडद्यावरती? तो पडदा आधी पांढरा शुभ्र असतो, त्याच्यावर काही असतं का? काही नसतं. मग त्याच्यावर महायुद्ध दाखवली जातात, म्हणजे शस्त्राने एकमेकांशी ते लढत असतात. पण त्या शस्त्राने तो पडदा फाटतो का? नैनम छिंदन्ति शस्त्राने. मग म्हणाले तिथे म्हणाले ज्वालामुखी दाखवतात, आग लागलेली दाखवतात. मग म्हणाले तो पडदा जळतो का? त्या पडद्याला काही होतं का? नाही. तसाच आत्मा आहे. नैनम दहती पावकः. नंतर म्हणाले त्या सिनेमात दाखवतात महापूर आलेला आहे, खूप पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय, पण पडदा भिजतो का? नाही. न क्लेदयन्त्यापो. तसा आत्मा तसा आहे. मग म्हणाले तिथे म्हणाले खूप वादळ वारं सुटलेलं दाखवतात, खूप वादळ आलेले आहे असं दाखवतात, पण त्या वादळाने तो पडदा ढिम्म हलतो का? नाही. तो आहे तसाच राहतो. म्हणून म्हटलेलं आहे न शोषयति मारुतः.
तसंच आहे म्हणाले. म्हणजे तो सिनेमाचा चित्रपटाचा पडदा जसा आहे तसा आपला आत्मा आहे असं सांगा तुम्ही म्हणाले. या जगात आपण राहतो म्हणजे सिनेमागृहात आपण राहतो. आणि म्हणाले सिनेमामध्ये त्या पडद्यावर वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. लोकांचं जीवनपट त्याच्यावर दाखवला जातो. मग त्यात सुख येतं, दुःख येतं. सुख आलं की आपल्यालाही बरं वाटतं, दुःख आलं की आपण सुद्धा रडतो. पण सिनेमागृहातून ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, ते काय नाटकच होतं. बाहेर आल्याला परत आपण आपलेच असतो की नाही. तसंच आहे म्हणाले हे जीवन सुद्धा म्हणाले सिनेमातल्या पडद्यासारखंच आहे. सुख दुःख ही काय येतच राहणार. त्यामुळे तुम्ही असंच सांगा मुलांना. म्हणजे ही सुख दुःख ही निर्लेपणा बघा, त्रयस्थपणे बघा असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणाले सिनेमात हे जमतं काय की त्रयस्थपणे बघणं, काही त्याच्यात काही खरं नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं मिथ्या आहे. मग म्हणे आपल्या जीवनात का नाही जमत? त्याचं कारण काय आहे? देहबुद्धी, हेच कारण आहे. देह मी हीच म्हणाले भावना असते. त्यामुळे ही कल्पना काढून टाकायची. आपण आपल्या जीवनाकडे सिनेमाकडे जसं त्रयस्थपणे बघतो तसं आपल्या जीवनाकडे सुद्धा म्हणाले त्रयस्थपणे बघायचं आणि त्याचं स्मरण करायचं आणि आलेलं कर्तव्य आलेलं काम करत राहायचं. यालाच म्हणतात अध्यात्म. यापेक्षा वेगळं अध्यात्म नाहीच आहे. हे तुम्ही मुलांना पटवून सांगा. काय बाबा प्रसन्न झालेत म्हणले, किती सहजपणे तुम्ही सांगितलं म्हणले की मुलांना अशा पद्धतीने सांगायचं. आणि मुलांना सांगितल्यावर त्यांना सुद्धा हे सगळं पटलं बरं का. म्हणजे महाराजांकडे किती गोष्टी होत्या, किती प्रकारे महाराजांनी ते देहात असताना तर त्यांनी किती लोकांना नामाचं महत्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. पण हल्लीच्या काळात सुद्धा मुलांना कशा पद्धतीने पटवून द्यायचं हे त्यांनी बाबांना दाखवून दिलेलं आहे. अशा तऱ्हेने बाबांना महाराज पूर्णपणे पाठिंबा देत होते. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना मदत करत होते. झालं होतं असं की बाबांना हळूहळू नामाचं महत्व पटलेलंच होतं. आपण बघितलंच कसं महाराजांनी पटवून दिलं. भगवंतावरचा विश्वासही दृढ झाला होता. पण तरी असं आहे, कितीही भगवंत आहे, सर्वाभूती आहे हे जरी पटलं तरी सुद्धा आपण या मायेत अडकलेलंच राहतो. हो की नाही? या मायेतून बाहेर पडता येत नाही पटकन. बाबा म्हणायचे महाराजांना, काय करू म्हणाले. भगवंतांनी म्हटले मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायन नित्यांस्तान तितिक्षस्व भारत. म्हणाले अर्जुनाला सांगितलंय भगवंतांनी की अर्जुना इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग झाला ना की त्यामुळे सुख दुःख निर्माण होतात, मनात द्वंद्व निर्माण होतं. पण तिकडे तू लक्ष देऊ नको, कारण ती सुख दुःख येणारी असतात आणि जाणारी पण असतात. ती काही खरी आहेत का, नित्य आहेत का, शाश्वत आहेत का? नाही. तू त्रयस्थपणे त्याच्याकडे बघायला शिक असं भगवंतांनी सांगितलंय. हो, असं बाबा महाराजांना म्हणतात, ब्रह्मचैतन्य महाराजांना. पण म्हणाले मला सुद्धा हा अनुभव घेता येत नाही अजून. काय करू म्हणाले. हे दृश्य मिथ्या, दृश्य जग मिथ्या आहे हे मला पटतं आहे. पण या मिथ्या, हे जे मिथ्या जग आहे, दृश्य जग आहे, हेच मला सुख देणार आहे ही कल्पना अजून माझ्या डोक्यातून जात नाही. हे जग मला सुख देणार आहे ही कल्पना अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही. मी खूप प्रयत्न करतोय, म्हणजे जंग जंग पछाडतोय, प्रयत्न करतोय नाम घेण्याचा, अगदी मनापासून नाम घेण्याचा प्रयत्न करतोय. पण या दृश्य जगातून मी बाहेर पडत नाही. तोपर्यंत मी नाम छान म्हणजे चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही, म्हणजे एकाग्र चित्ताने घेऊ शकत नाही. माझा नामात लय साधला जात नाही. यासाठी मी काय करू म्हणाले. या दृश्याचं भान मला कायमचं हरपून टाकायचं. महाराज तुम्हाला एकच विनंती आहे की या दृश्याचं भान माझं हरपून टाका. मी अजून सुद्धा या मायेत अडकलेलो आहे असं बाबा नेहमी म्हणायचे. कुणाला? महाराजांना. आणि असं झालं की 1944 साली मुंबईमध्ये झाला बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोट झाला. त्यावेळेला असं सांगतात की बऱ्याच लोकांनी मुंबई सोडली, घाबरले. म्हणजे असं म्हणतात की पाऊण एक मुंबई कमी झाली, म्हणजे सगळी लोक बाहेर पडली. त्यावेळेला बाबा पण असं म्हणायला लागले की काय करावं, आपणही मुंबईतून बाहेर पडावं का? आता कुठली गोष्ट श्री महाराजांना विचारल्याशिवाय करायची नाही. श्री महाराजांना विचारले काय करू मी.
मी पण आता हैदराबादला जाऊ का? श्री महाराज म्हणाले, नाही, हैदराबादला जायचं नाही. तुम्ही आता तुमचं कुटुंब घेऊन इथं या. कुठे? मालाडला, माझ्याजवळ. त्यावेळेला बाबा कुठे राहत होते? दादरला. इथं या म्हणले. माझं जे होईल ते तुमचं होईल, माझं जे होईल ते तुमचं होईल, तुम्ही काळजी करू नका. बाबांना आपल्या सद्गुरूंवरती पूर्ण विश्वास होता, दृढ विश्वास होता. ठीक आहे, बाबा म्हणले येतो. पण म्हणाले 2-3 दिवस द्या मला, कारण सगळं सामान वगैरे आवरून इथे घेऊन यायचं म्हणजे जरा वेळ लागेल. महाराज काय म्हणतायत? महाराज म्हणतायत ती वेळ आलेली आहे. कुठली वेळ? तुम्ही काय माझ्याकडे मागणं मागताय की दृश्य जगत मला सुख दे, ही जी माझ्या मनातली भावना दृढ आहे ती आता पूर्णपणे नाश करण्याची आपली वेळ आलेली आहे. म्हणजे दृश्य जगत मिथ्या आहे हे मनाला पटवण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा तुम्ही काय करायचे? तुम्ही दोघं नवरा बायकोनी इथे यायचं आहे. तुम्हाला दररोज लागणारी पुस्तकं जी आहेत तेवढीच फक्त आणायची आहेत, बाकी सगळं सामान काहीही आणायचं नाही. म्हणजे ते घर बंद करून ठेवायचं असंही नाही, सामान ठेवायचं पण नाही. मग काय तर म्हणे ते लुटवायचं, लुटून टाकायचं. आपण संक्रांतीच्या दिवशी, संक्रांतीच्या याला जसं लुटतो की नाही वस्तू बायकांना, तसं म्हणाले घरातल्या सगळ्या वस्तू लुटायच्या. मग काय केलं बाबांनी? हमाल लोक वगैरे होते त्यांना बोलावले, काही गरीब लोक होती आजूबाजूला राहणारी त्यांना बोलावलं आणि सांगितलं की या घरात जे जे काही आहे ते सगळं तुम्ही घेऊन जा. आणि सगळं घर 1-1.5 तासामध्ये रिकामं झालं. आणि बाबा आणि त्यांची पत्नी दोघं जण काही पुस्तकं आणि अगदी जरुरीचे कपडे एवढंच घेऊन फक्त कुठे आलेले? मालाडला महाराजांच्या इथे राहायला. आणि श्री महाराजांना इतका आनंद झाला, तुम्हाला सांगू. श्री महाराज म्हणतात, केशवराव मला किती आनंद झाला सांगू का? म्हणाले, खूप आनंद झाला म्हणाले. कसा आनंद झाला? तर महाराजांनी दृष्टांत दिला. म्हणाले, उस्ताद असतो की नाही गाणं शिकवणारा, तो उस्ताद काय करतो? आपल्या शिष्याला शिकवत असतो, गाणं शिकवत असतो, एक एक राग शिकवत असतो. आणि ते शिकवता शिकवता अधूनमधून एखादी तानही शिकवत असतो, तानही घेत असतो. तो एक तान झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. आणि तो जर शिष्य तयारीचा असेल, त्याचा आवाज जर चांगला असेल तर तो शिष्य म्हणे आपल्या उस्तादापेक्षा सुद्धा चांगली तान घेतो. त्यावेळेला उस्तादाला म्हणजे गुरुला जो आनंद होतो, त्याच्या मनात ज्या गुदगुल्या होतात, अरे चा माझा शिष्य माझ्या पुढे जाते, चांगली गोष्ट आहे ना, तशा गुदगुल्या माझ्या मनाला झाल्या. तो आनंद मला झाला की आज माझा शिष्य माझ्यासारखा नाही, माझ्याही पुढे जातोय. आणि महाराज पुढे काय म्हणतात माहिती? महाराज म्हणतायत बाबांना, केशवराव एक लक्षात घ्या की मी माझ्या आयुष्यात, मी देहात असताना अनेक वेळा माझं घर लुटवलेलं आहे, म्हणून माझ्या वाणीला धार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे आधी केलं आहे आणि मग मी बोलतो आहे, आणि म्हणून तुम्ही ऐकलं. हो ना, नाहीतर आपलं कोणी ऐकेल का? आपण जर कोणाला सांगितलं तुमचं घर लुटा आणि या इकडे राहायला, लोक काय म्हणतील? वा वा, काही बोलतात, तुम्ही दाखवा बरं करून. आपल्या वाणीला धार आहे का? नाही, हे महाराजांनी सांगितलेले. आणि अशा तऱ्हेने बाबांनी हा सौदा मान्य केला. काय? की घर लुटवलेलं आहे आणि त्या बदल्यात बाबांना काय मिळालेलं आहे? संपूर्ण दृश्याचं भान हरपलेलं आहे. म्हणून बाबा म्हणतात हा सौदा मला खूपच स्वस्तात पडला, की महाराजांची माझ्यावर कृपा झाली. महाराजांची कृपा महत्वाची, घरातल्या वस्तू महत्वाच्या आहेत का? नाही. आणि दृश्याचं भान हरपून टाकलेलं आहे महाराजांनी बाबांचं. हा केवढा महत्वाचा गोष्ट, किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मगाशी म्हटलं ना तसं, की सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलितत्व, निश्चलितत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्तीपर्यंत बाबांना इथेच पोहोचवलेले महाराजांनी. अशा पद्धतीने श्री महाराजांना घडवलेले, महाराजांनी बाबांना घडवलेले. आणि श्री बाबा महाराज काय म्हणाले माहिती? बाबांच्या पत्नीला, माय तू घर लुटवलंस बरोबर आहे, पण म्हणाले तो भगवंत काही बिंधा नाहीये, तो भगवंत काही बिंधा नाहीये. घर लुटवलं, कुणाला लुटवलं? जनता जनार्दनाला लुटवलं, तो त्याच्या कितीतरी पटीने तुला देईल बरं, असा महाराजांनी विश्वास दिला. आणि खरोखरच तसं झालं. काही दिवसातच, काही किंवा काही महिन्यातच श्री बाबांना
छान नोकऱ्या मिळालेल्या आहेत, 4 ठिकाणी त्यांना एक्झामिनरशिप मिळालेली आहे, भरपूर पैसा मिळालेला आहे आणि त्यांचा संसार आधीच्या पेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने थाटला गेला. पण अर्थात बाबा त्यात अडकले होते का? सगळं मिळालं तरी मायेत ते कधीच अडकले नाहीत, कारण महाराजांनी त्यांचं दृश्यावरचं भान केव्हाच लोपून टाकलेलं होतं. म्हणून म्हटलेलं आहे की ही माया मिथ्या आहे, हे आपण नुसतं म्हणतो, पण ही माया मनुष्याला या जगात अडकून ठेवते. म्हणून म्हटलेलं आहे, माया मिथ्या ब्रह्मची सत्य ऐसे बोलती सद्गुरुनाथ, लोपले दृश्यावरचे भान, जडले नामाचे प्रेम, गवसले नामाचे सत्यत्व. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. संपूर्ण हे माया मिथ्या आहे त्यांच्या लक्षात आलं आणि नामावरचं त्यांचं जे काही विश्वास होता तो दृढ झालेला आहे असं सांगितलं. आणि अशा तऱ्हेने बाबांना महाराजांनी घडवलेले हे घड्याळ बरोबर आहे का? पुढे अजून एक 5 मिनिटं सांगू. आणि मग म्हणाले महाराज, असं म्हणजे बाबांनी असं लिहून ठेवले त्यांच्या चरित्रात की मी एक दिवस महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही मला जवळ केलं, मला आपलंसं केलं, मला मी म्हणाले एखाद्या पशुसारखा होतो त्यातून तुम्ही मला मनुष्यात आणलं, माझं कौतुक केलं. तर म्हणाले काय महाराज? महाराज म्हणाले बाबा केशवराव, अहो हे श्रेय सगळं तुम्हालाच आहे. अहो म्हणाले एखादं फूल कसं छान उमलतं की नाही, देवाला सुद्धा बरं वाटतं ते फूल उमलताना बघताना, तसं आहे म्हणाले सद्गुरूला सुद्धा आपला शिष्य असा उमलताना बघायला फार आवडतं, कौतुक वाटतं. आणि म्हणाले यात माझं काही श्रेय नाही आहे, हे सगळं श्रेय तुम्हालाच आहे, हे सगळं श्रेय तुम्हालाच आहे. पूज्य बाबा म्हणतात असं कसं महाराज तुम्ही म्हणताय? तुम्ही म्हणाले करुणेचे सागर आहात, तुम्ही माझ्यावरती दया सांगू दाखवली, तुम्ही दयेचे सिंधू आहात. श्री महाराज म्हणले मी दयेचा सिंधू असला तरी श्रेय सगळं तुम्हाला आहे, कसं ते सांगतो. म्हणून महाराजांनी छान दृष्टांत दिला. महाराज म्हणतायत बाबांना, बाबा असं असतं की जो शिल्पकार असतो, मूर्तिकार असतो, तो काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे दगड राजस्थानातून मागवतो, काळा दगड, पांढरा दगड, गुळगुळीत दगड, मऊ दगड, कठोर दगड, त्याला हवे तसे दगड तो मागवतो. मग ते दगड आले की त्याच्या दुकानाच्या बाहेर पडून असतात, ते तसे तुम्ही पडून राहिलात म्हणले माझ्या पुढे, दगडासारखे पडून राहिलात. आणि मग तो शिल्पकार असतो ना, तो काय करतो, त्याला ज्या वेळेला कुठली मूर्ती करायची असेल त्यावेळेला त्या दगडाला आत आणतो, दगडाला आत आणतो आणि मग म्हणाले छिन्नी हातोडा हातात घेतो आणि त्या छिन्नी हातोड्याने एक एक ढलपा म्हणाले त्या दगडाचा काढायला लागतो. आणि तो ढलपा, तो दगड पुन्हा स्वतःला चिकटून घेत नाही. तसे तुम्ही म्हणे दगडासारखे पडून राहिला, मी तुमची एक एक वृत्ती तुमच्या मनातून काढली, ती वृत्ती तुम्ही पुन्हा मनाला चिकटून घेतली नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांना असं म्हणायचंय की माणसापेक्षा दगड बरा, कारण दगड ढलपा परत चिकटून घेत नाही, पण मनुष्य मात्र पुन्हा पुन्हा त्यात अडकतो. पण म्हणाले बाबा तुम्ही असे आहात की तुम्हाला घडवणं मला सोपं गेलं, कारण मी तुमची एक एक वृत्ती कमी केली, ती तुम्ही वृत्ती पुन्हा स्वतःला चिकटून घेतली नाही, त्यामुळे हे श्रेय तुम्हाला सुद्धा आहे. म्हणून म्हटले सत्शिष्य आवडते शिष्य आहेत. एकदा असं झालं की श्री महाराज म्हणाले, म्हणजे कसा गौरव केलेला आहे बाबांचा बघा, कोणी महाराजांनी असं सांगितलेलं आहे ना की किती 4 प्रकारचे भगवंतांनी भक्त सांगितलेले आहेत. पहिला कुठला सांगितलेला आहे तर म्हणाले अर्थार्थी सांगितले, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू आणि कुठला सांगितलाय, आर्त भक्त पहिला सांगितलाय. तर म्हणले आर्त भक्त म्हणजे कोण, तर द्रौपदी आणि गजेंद्र, त्याची उदाहरणं दिली. मग म्हणाले जिज्ञासू भक्त, जिज्ञासू भक्त कोण आहे तर म्हणाले उद्धवजी आणि अर्जुन. नंतर म्हणाले अर्थार्थी भक्त. तर श्री महाराजांना असं म्हणायचं होतं की अर्थार्थी भक्त याचा अर्थ असा केला जातो की ज्याला सगळे विषय हवेत या लौकिक जगामध्ये जगण्यासाठी, म्हणून तो भगवंतांकडे प्रार्थना करतो, तो अर्थार्थी. पण श्री महाराज म्हणाले
माझ्या दृष्टीने तसा अर्थ नाहीये. श्री महाराज काय म्हणाले, अर्थार्थीचा अर्थ असा अर्थ आहे की या जगात भगवंताशिवाय दुसऱ्या कुणालाही किंमत नाही, एक भगवंतच माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, असं जो म्हणतो तो अर्थार्थी भक्त. म्हणजे कोण तर म्हणले ध्रुवबाळ आणि प्रल्हाद. आणि चौथा भक्त कुठला आहे तर म्हणाले ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्ताची सुद्धा उदाहरण सांगितलं की शंकराचार्य आहेत, शुकाचार्य आहेत, संदीपनी ऋषी आहेत, वसिष्ठ मुनी आहेत. आणि म्हणाले माझा भक्त, माझा शिष्य ब्रह्मानंद बुवा, तो सुद्धा म्हणाले ज्ञानी भक्त आहे. आणि म्हणाले बाबा केशवराव तुम्ही कुठल्या भक्तांमध्ये बसता तर जिज्ञासू. म्हणजे कुणाच्या ठिकाणी जाऊन ठेवले त्यांना, अर्जुन केलेला आहे त्यांना, उद्धवजींच्या ठिकाणी बाबांना नेऊन ठेवलेले. इतका गौरव त्यांनी केले. बाबांनी असं लिहून ठेवले की एकदा श्री महाराज म्हणाले की जिथे म्हणाले बुद्धी असते तिथे शक्ती नसते, जिथे शक्ती आहे तिथे बुद्धी असते. पण म्हणाले मारुतीरायांकडे दोन्ही गोष्टी होत्या, बुद्धिमत्ता वरिष्ठ होते आणि शक्ती तर होतीच. तसे तुम्ही पण आहात. म्हणजे मारुतीरायांची त्यांची तुलना केलेली. तसे तुम्ही पण आहात, तुम्ही विद्वान आहात, बुद्धिमान आहात आणि शक्ती पण आहे तुमच्याकडे. कारण बाबा पूर्वी तालीमबाज होते, लक्षात घ्या. आपल्याला आपण त्यांची यूट्यूबवरती प्रवचनं ऐकली असतील, अगदी दिसत आहेत किडकिडीत, पण तरुणपणात ते तालीमबाज होते. म्हणजे शक्ती पण त्यांच्याकडे होती. आणि नंतर म्हणाले जो ज्ञानी असतो त्याच्याकडे भक्ती कमी असते, जो भक्त असतो त्याच्याकडे ज्ञान कमी असतं. पण ज्ञान आणि भक्ती दोन्ही आहेत. असा कोण होता भक्त तर म्हणाले देवर्षी नारद मुनी. ते विद्वान म्हणजे भक्त ते कसे होते, ज्ञानी पण होते आणि भक्त पण होते. आणि केशवराव तुमच्याकडे ज्ञानही आहे आणि तुमच्याकडे भक्ती पण आहे. अशा तऱ्हेने बाबांचा गौरव श्री महाराजांनी केलेला आहे आणि महाराजांनी त्यांना अशा पद्धतीनं घडवले. बाबांनी काय काय केलंय आतापर्यंत मी मगाशी म्हटलं तसं दासबोधाचा अर्थ वगैरे लिहिलेलाच आहे. पण समर्थांचं चरित्र सुद्धा उत्तम लिहिलेलं आहे. ते सुद्धा श्री महाराजांच्या आज्ञेनुसारच केलेलं आहे. कारण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की समर्थांचं चरित्र तुम्ही लिहा, पण त्याच्यामध्ये समर्थांचे चमत्कार नको आहेत, त्याच्यात तत्वज्ञानावरती जास्त भर द्या असं सांगितलेलं होतं. त्यावेळेला बाबांनी असं विचारलं होतं की म्हणाले ज्या काही आता आपण मगाशी बघितलं की माऊलींच्या ओव्यांवरती पण त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यावेळेला महाराजांना विचारलं होतं बाबांनी की पण काही ठिकाणी पाठभेद असतो, हो की नाही, शब्दात फरक असतो, मग तिथे काय करायचं, नक्की शब्द कुठला योग्य आहे ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेला दासबोधातले सगळे पाठभेद महाराजांनी भराभर सांगून टाकले. त्यावेळेला केशवराव म्हणाले महाराजांना, महाराज किती भराभर तुम्ही सगळे दासबोधातले पाठभेद सांगितले. याचा अर्थ काय होतो माहितीये का, म्हणजे असं बाबा म्हणतायत कुणाला, श्री महाराजांना. किती सलगीने बोलायचे बघा. म्हणाले याचा अर्थ काय होतो की तुम्हीच समर्थांचा अवतार आहात. तुम्ही हे नाकबूल करताय, पण मी म्हणतोय ते बरोबर आहे की नाही. त्यावेळेला महाराज म्हणाले तुम्ही मला शब्दात पकडलं, वकील जसा शब्दात पकडतो ना तसं तुम्ही मला शब्दात पकडलं आहे. आणि त्यांनी थोडक्यात काय तर मान्य केलेलं आहे की मी समर्थांचाच मी पुढे अवतार घेतलेला आहे, हे महाराजांनी कबूल केलं. अशा तऱ्हेने बाबांना श्री महाराजांनी घडवलं. हजारो प्रवचनं त्यांनी केलेली आहेत, खडतर साधना केलेली आहे. आणि श्री महाराजांचा उपदेश जो आहे, जी नामसाधना आहे, तीच त्यांनी जगापुढे आणलेली आहे. म्हणजे असं म्हटलंय ना कुठेतरी की शिष्यच आपल्या गुरुला जिवंत ठेवतो. हे वचन बाबांनी सर्वार्थाने सार्थ केलेलं आहे. आणि सतत बाबा महाराजांच्या अनुसंधानात असायचे आणि नामसाधनेत त्यांनी स्वतःला पूर्णपणे भिजवून घेतलं होतं असं म्हटले. त्यात ते विरघळून गेले होते नामसाधनेत असं म्हटलेलं आहे. आणि महाराजांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा, शिकवणीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी त्यांची वाणी आणि लेखणी या दोन्हीचाही छान उपयोग केलेला आहे असं सांगितलंय. आणि श्री महाराजांच्या आज्ञेनं, महाराजांनी आज्ञा केली म्हणून त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिले. कुणी श्री बाबांनी आनंद साधना या नावाने त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. हे आत्मचरित्र इतकं सुंदर आहे म्हणाले की साधकांसाठी योग्य ती दिशा दाखवणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. की भक्ती करताना किती टप्पे येतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यात कुठल्या कुठल्या अडचणी येतात, त्यावर आपण मात कशी करायची, या सगळ्या गोष्टी बाबांनी त्यात लिहिलेल्या आहेत. म्हणून म्हणाले की
हा ग्रंथ सगळ्यांसाठी, साधकांसाठी अतिशय योग्य आहे. अशा तऱ्हेने श्री बाबांचं पहिलं निरूपण कुणाच्या आज्ञेनं झालं? आपण बघितलं की श्री महाराजांच्या आज्ञेनं बाबांनी निरूपण सुरू केलं आणि अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी महाराजांच्याच आज्ञेनं ही सगळी प्रवचनं केली. त्यांची वाणी अतिशय अमोघ होती, उत्तम वक्तृत्व होतं आणि बोलणं सुद्धा तेवढंच गोड होतं. हे आपण लक्षात घ्या. विद्वान तर होतेच, कारण का स्वानुभवाचं तेज त्यात उतरलेलं होतं. आमच्यासारखं नाही, आम्ही आपलं वाचायचं आणि तुम्हाला सांगायचं असं नाही. त्यात त्यांचा स्वतःचा अनुभव होता. म्हणजे तत्वज्ञानासारखा विषय खूप अवघड आहे, पण तो त्यांनी सहज आणि सुलभ करून लोकांपुढे मांडलेला आहे. म्हणून लोकांना त्यांची प्रवचनं आवडायची, अशी हातोटी त्यांच्याकडे होती. असे पूज्य बाबासाहेब बेलसरे यांचा 3 जानेवारी 1998 साली त्यांनी देह ठेवलेला आहे. आणि अशा या परमपूज्य बाबांचं स्मरण आपण आज केलेलं आहे. आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी हे बाबांचा आजचा हा विषय मी आपल्या पुढे मांडला. अर्थातच सद्गुरु कृपेनेच हे सगळं झालेले, सद्गुरूच बोलून घेत असतात. आपल्याला जर हा विषय आवडला असेल तर खूपच छान. मी कुठे चुकले असेल त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय.